आम्ही जाहीर निषेध करतो, कारण त्यांनी आम्ही आमचा चाललेला शांतता आंदोलन या पोलिसाच्या प्रशासना विभागचं कार्यालय होऊ देणार नाही. नंतर आम्हाला अटक पण केली तरी आम्ही थांबणार नाही. आज इथे कार्यालय ते आम्ही उघडू देणार नाही, म्हणजे देणार नाही. हज हाऊस मध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय उघडू देणार नाही अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि जोरदार पद्धतीने पोलिसांनी त्यांना गाडीमध्ये लुटून या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे. काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना पोलिसांकडून या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे. अब्दुल सत्तार यांच्या वतीने अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि याच याला हज काही भाग जो आहे तो भाडे तत्वावरती देण्यात आला होता. मात्र हज हाऊस हे मुस्लिम समाजासाठी राखीव आहे, इथं कुठलंही आयुक्तालय स्थापन करण्यात येऊ नये अशा स्वरूपाची भूमिका काँग्रेसची होती. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात होतं. मात्र या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या व्हॅनमध्ये हे सगळे आंदोलनकर्ते टाकण्यात आलेली आहेत आणि ही व्हॅन जी आहे ते पोलीस स्टेशनला घेऊन चाललेली आहेत. अजूनही काही प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते बाहेर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता की दुसरे आणखीन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत. एक आक्रमक स्वरूपाचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी काँग्रेसकडून करण्यात आलेलं आहे. काही वेळातच अल्पसंख्याक आयुक्तालयाचा कार्यक्रम जो आहे उद्घाटनाचा तो सुरू होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या उद्घाटनावरून हा वाद निर्माण झालेला आहे. इथे हे आयुक्तालयाचं उद्घाटन करू नये अशी मागणी काँग्रेसनं केली. यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे. कल्याण काळे यांचं पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आणि काँग्रेसनं हे आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे. अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाचं उद्घाटन करू नका अशी मागणी काँग्रेसकडनं करण्यात आली. या उद्घाटनाच्या विरोधामध्ये ही निदर्शनं करण्यात आली आहे. कल्याण काळे यांचं पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले.